आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपण जीवनाच्या अशा परिस्थितीमध्ये अडकतो की त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. कधी तुम्ही कोणतेही काम तडजोड म्हणून करता, तर कधी समर्पण म्हणून. पण फरक विचारात आहे. अंकिता आणि पौर्णिमा या दोन सख्या बहिणी होत्या. दोघींचेही लग्न जवळपास एकाच वेळी ठरलेले होते आणि त्याच वेळी झालेले होते. पौर्णिमा खूप सेटल होती आणि परंपरा आणि रूढी पाळत होती. तर अंकिता खूप बेफिकीर होती. ती नवीन युगाची अभिव्यक्ती प्रतिबिंबित करते. नवरा आणि सासू-सासरे यांचे ऐकणे हे पौर्णिमाने नेहमीच आपले कर्तव्य मानले होते. तर दुसरीकडे नव्या युगाचा दाखला देत अंकिताला नेहमीच बाजूला केले जात होते. एकदा पौर्णिमाच्या सासूबाईंनी तिला काही कपडे घालायला दिले होते. त्यामध्ये एक कॉटनची साडी देखील होती. अंकिताला ती साडी अजिबातच आवडली नाही. पण पती आणि सासूचा आदर करण्यासाठी तिने ते कपडे घातले. हे त्यांचे समर्पण होते. आता दुसरीकडे अंकिताला नेहमीच मॉडर्न कपडे आवडायचे. पण त्या दिवशी काही वयस्कर लोक घरी येणार होते. तेव्हा अंकिता म्हणाली, "शरद, मी साडी घालणार नाही." पण अंकिता, "माझे काका येत आहेत. त्यांच्या कल्पना ह्या जुन्या आहेत. त्यांना हा जीन्स आणि टी-शर्ट आवडणार नाही." त्यावर अंकिताने थोडा वाद करून सुरुवात केली घालायला. भांडणानंतर अंकिताने सलवार सूट वरती तडजोड केली. पण शरदला खूप त्यावेळी वाईट वाटले व हे असे नेहमीच घडत असे. दोन्ही बहिणींचे आयुष्य छान चालले होते. काही दिवसांनी पौर्णिमाच्या दीराचे लग्न असते. तेव्हा अंकितालाही आमंत्रित केलं होतं. शरदने अंकिताला काही दिवस आधी जायला देखील सांगितलेले होते. कारण पौर्णिमाला तेवढीच मदत होईल. पण अंकिता तेव्हा रागाने म्हणाली की मी एवढ्या लवकर काही जाणार नाही. तेथे मला सर्व कामे करावी लागतील. हे ऐकून शरद अवाकच झाला. हिला स्वतःच्या बहिणीबद्दलही आदर नाही किंवा काहीच वाटत नाही असा तो विचार करू लागला. पौर्णिमा अतिशय एकाग्रतेने आपले कर्तव्य बजावत होती. तिचा नवरा राकेश त्याच्या बायकोवर खूप समाधानी होता. अत्यंत साधेपणाने आणि समर्पणाने ती आपली भूमिका बजावत होती. असेच दिवस जात होते. पौर्णिमा आणि अंकिता आपापल्या पद्धतीने सगळं सांभाळत होत्या. मग एक दिवस अंकिता रडत रडत आली. आईने तेव्हा विचारलं, "काय झालं?" तर ती म्हणाली की आता मी त्या घरी कधीच परत जाणार नाही. त्या दरम्यान पौर्णिमा ही बऱ्याच दिवसांनी आईवडिलांच्या घरी माहेरपणासाठी आली होती. अंकिताचे अश्रू तेव्हा पौर्णिमाने पुसत तिला विचारलं की काय झालं आहे. अंकिता म्हणाली की मी फक्त सांगितलं की मला स्वयंपाक करता येत नाही. स्वयंपाक करण्यासाठी एक बाई ठेवा. आणि मी काय स्वयंपाकी आहे का, जे दिवसभर स्वयंपाक करत राहील. तेव्हा शरद व आईसुद्धा मला विचारू लागल्या की तुझ्या घरी कोणते नोकर कामावर आहेत का. मी पण म्हणाले, मला मोलकरीण समजून घेऊन आलात का. यावर आमचा बराचसाच वाद झाला आणि म्हणून मी हे घर ते सोडलं आहे. यावर पौर्णिमा काही बोलली नाही आणि अंकिताला समजवण्यासाठी ती तिला आतमध्ये घेऊन गेली. तोपर्यंत आईने चहा तयार करून आणला होता. पौर्णिमाने अंकिताला सांगितले की सुरुवातीला मला सुद्धा माझ्या सासरच्या घरी असेच वाटायचे की मी इथे कसे राहीन, कसे करेन. प्रत्येकजण खूप वेगळे आहेत. पण जेव्हा मी सर्वांचे गुण शिकून व स्वभाव ओळखून पूर्ण शरणागती पत्करली तेव्हा सर्वजण माझी भाषा बोलू लागले. जर तुम्ही पूर्ण समर्पणाने नातेसंबंधाशी संपर्क साधला तर जीवन खूप सोपे आणि समृद्ध होईल. पौर्णिमाच्या या बोलण्याने अंकिताला काहीतरी चांगलं समजलं होतं. पण ती गप्पच राहिली. कदाचित तिच्या मनात चांगले विचार चालू होते. जेव्हा आपण एखादे काम पूर्ण झोकून देऊन केले तर ती एक समर्पणाची भावना बनते
आणि मग कधीही भ्याडपणाची भावना निर्माणच होत नाही. मग तुम्ही कशाला प्राधान्य द्याल? शरणागती किंवा तडजोड कराल? आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.